नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला लाखो भाविक दर्शनाला जातात. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा वारकऱ्यांना वारीला कसं बोलवतात? वारी म्हणजे काय? एकादशी तिथी म्हणजे काय? आपल्या लाडक्या पांडुरंगाची पूजा आणि मी अनुभवलेली वारी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. विठ्ठल नामाचा जयघोष करत, माऊलींचा जय जयकार करत, तुकाराम महाराज, नामदेव महाराज या सर्व संतांचा जय जयकार करत, टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे सर्वच पालख्या मार्गस्थ झालेल्या आहेत. मजल दरमजल करीत या सर्व पालख्या पंढरपूरच्या जवळजवळ पोचल्या आहेत. काही पालख्यांचे 3 मुक्काम राहिले असतील, काही पालख्यांचे 4 मुक्काम राहिले असतील. अशा प्रकारे 2 ते 3 मुक्कामानंतर त्या पंढरपूरला पोहोचतील. टाळ मृदुंगाचा गजर, सुरेख भजन, फुगडी, पावली, कीर्तन या सर्वांचाच आनंद घेत निघालेली पंढरपूर वारी. या वारीचं वर्णन शब्दात करणं अशक्य. प्रत्यक्ष भगवंतांनी सुद्धा सांगितलंय की हा वारीचा सोहळा, सुख सोहळा स्वर्गातसुद्धा नाही आणि हा सोहळा अनुभवायचा असेल तर तो वारीत उतरल्याशिवाय कळत नाही. जी व्यक्ती एकदा ह्या वारीत आली की तिला पुढच्या वारीला बोलावं लागत नाही. ती स्वतः तर येतेच आणि बरोबर आणखीन 2 व्यक्ती बरोबर घेऊन येते. असं ह्या वारीचं महत्त्व आहे. स्वतः पांडुरंग परमात्मा नामदेवरायांना सांगतात की नामा इतर वारकऱ्यांना पण सांगा की एरवी माझ्याकडे नाही आलं तरी पण चालेल, पण माझ्याकडे 2 वाऱ्यांना या, एक आषाढ वारी आणि दुसरी कार्तिक वारी. बघा, प्रत्यक्ष भगवंतसुद्धा वारकऱ्यांची वाट बघत असतात, त्यांच्या भक्तांची वाट बघत असतात. तशा तर वर्षातून 4 वाऱ्या असतात: चैत्रवारी, माघवारी, आषाढ वारी आणि कार्तिक वारी. पण 4 पैकी 2 वाऱ्या आम्हाला माहीत आहेत. नाहीच जमलं तर एक वारी जी आहे ती आषाढ वारी. आषाढ वारी मात्र सगळेच वारकरी करतात. आषाढ वारीला संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा अनेक वारकरी, अनेक विठ्ठल भक्त लाखोच्या संख्येनं या आषाढ वारीला येतात. लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पायी वारी करत ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पंढरीकडे निघालेले आहेत. खरं तर वारी ही करायची नसते, ती अनुभवायची असते, जगायची असते. वारी ही आपल्याला जगायला शिकवते. हा अनुभव त्या वारीत उतरल्याशिवाय कळत नाही. पायी दिंडी सोहळा या नावातच हा सोहळा आहे, त्याचं वर्णन शब्दात करता येणार नाही. वारकऱ्यांसाठी कुठे झोपायला जागा मिळेल माहीत नाही, कुठे जेवण मिळेल माहीत नाही, कुठे विसाव्याला सावली मिळेल माहीत नाही. त्याला एवढंच माहीत आहे की मला माझ्या पंढरीच्या लाडक्या विठुरायाचं दर्शन मिळणार आहे. खरं तर तिथं गेल्यावर आपण देवही पाहत नाही, कारण एवढी प्रचंड गर्दी असते. असं म्हणतात की आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्यक्ष पांडुरंग हे कळसावर असतात. त्यांच्या सर्वच लाडक्या भक्तांना दर्शन व्हावं म्हणून ते कळसावर एका पायावर उभे असतात. म्हणूनच बरेच भाविक या दिवशी कळसाचं दर्शन घेऊन मागे फिरतात. बघा, हा किती गोड अनुभव आहे. आपण जेव्हा पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीनं वारीमध्ये पावलं चालत असतो, या चालणाऱ्या पावलांची किंमत आपल्याला तिथे गेल्यावर कळते. वारीमध्ये प्रत्येकजण माऊली म्हणूनच एकमेकांच्या पायाला नतमस्तक होतात. वारीमध्ये लहान मोठं, गरीब श्रीमंत असं काहीही नसतं. तिथं फक्त एकच असतं, माऊली. अगदी 2 वर्षाचं बाळसुद्धा माऊली आणि 90 वर्षाचे वयोवृद्धसुद्धा माऊलीच. कुणीही असो माऊली. तिथे तुम्हाला तुमच्या नावाने कोणीही ओळखत नाही आणि विचारतही नाही. तिथे फक्त माऊली. किती सुंदर आणि गोड अनुभव आहे बघा हा. तर बघा, लाखोंच्या संख्येनं लोक वारीला जातात. ते संतांच्या सोबत जातात. तिथे उपासना आहे, तिथं प्रेम आहे, तिथं भक्ती आहे, तिथं तप पण आहे. असा हा संपूर्ण परिपूर्ण सोहळा म्हणजे वारी. आता वारकरी म्हणजे काय ते बघू आपण. तर बघा, जो वारी करतो म्हणजेच वारी करणारा तो वारकरी.
पंढरपूरला पांडुरंगाकडे, आपल्या लाडक्या विठुरायाकडे जो न चुकता दरवर्षी आषाढी एकादशीला जातो त्याला वारकरी म्हणतात. वारी हे तसं 3 प्रकारचं तप आहे. कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. पायी चालत जातो, काया झिजते, ते कायिक तप होतं. चालत असताना जे भजन करत चालतो, टाळी वाजवत चालतो, ते वाचिक तप. म्हणजे भजन कीर्तन करतो ते वाचिक तप. मानसिक परिवर्तन होतं त्याला मानसिक तप म्हणतात. म्हणजे बघा, एखादा व्यक्ती जर का वारीला गेला, पहिल्या वेळेला त्याला कुणीतरी वारीला नेतं, दुसऱ्या वारीला तो स्वतः जातो आणि बरोबर आणखी 2 व्यक्ती बरोबर घेऊन वारीला येतो. हे मानसिक परिवर्तन म्हणजेच मानसिक तप. वारी ही तशी वर्षातून 4 वेळेला ही तिथी येते. चैत्रवारी, माघवारी, आषाढवारी आणि कार्तिक वारी. काही वारकरी या 4ही वारीला जातात. काही वारकरी दर महिन्याला जातात. म्हणजेच काय तर काही विशिष्ट तिथीला जे पंढरपूरला जातात त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ असते ते वारकरी. पंढरीचा पांडुरंग त्यांच्यासाठी सर्वस्व असतो ते वारकरी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला असं म्हणतात. वारीची परंपरा तशी फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे आईवडीलसुद्धा वारकरी होते आणि आजी आजोबासुद्धा वारकरी होते. आपण वारी आणि वारकरी याबद्दल माहिती बघितली. आता एकादशी तिथीबद्दल माहिती बघू. एकादशी हे साधू संतांसाठी त्याचबरोबर वारकऱ्यांसाठी मुख्य व्रत आहे. आषाढी एकादशीचं व्रत मात्र सर्वच जण करतात आणि ते नक्कीच करावं. एकादशी म्हणजे 11वी तिथी. बघा, आपले हे सर्व सण तिथीनुसार असतात. त्यामुळेच आपल्या हिंदू धर्मामध्ये तिथीला फार महत्त्व आहे. कोणताही सण हा तिथीवार असतो, तारखेवर नाही. जेव्हा आपण पालखीबरोबर वारीला जातो, ज्या गावात पालखीचा मुक्काम असतो, त्यावेळी तेथील मंडळीसुद्धा त्या दिवशीच्या तारीख न बघता ती तिथी असेल म्हणजे 9वी तिथी असेल तर आमच्या गावात किंवा आमच्याकडे पालखी 9मीला येते, आमच्याकडे पालखी अष्टमीला येते, आमच्याकडे पालखी दशमीला येते असंच म्हणतात. यावरूनच तिथीचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. पूर्वी वाढदिवससुद्धा तिथीलाच केले जायचे. सर्व संतांच्या, वीरांच्या जयंती, पुण्यतिथी या सर्वच तिथीला साजऱ्या केल्या जातात. त्यामुळंच तिथीला खूप महत्त्व आहे. अशीच 11वी तिथी, तिला एकादशी म्हणतात. हे एकादशी व्रत 5 पंच ज्ञानेंद्रिय, 5 पंच कर्मेंद्रिय असे 10 आणि 11वं समजलं जाणारं मन या सगळ्या गोष्टींचा एकोपा करून तो देवांच्या चरणाजवळ व्हायचा. म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं मन देवाजवळ लागलं पाहिजे. अशा प्रकारे एकादशी व्रत केलं जातं. अशा प्रकारे एकादशी केली जाते. मागच्या वर्षी मी वारीला गेले होते. यावर्षी काही कारणांमुळे मला वारीला नाही जाता आलं. हरकत नाही. माझ्यासारखीही तुम्हाला जर जाण्याची इच्छा असेल तर आपण आपल्या लाडक्या विठुरायाला आत्ताच सांगून ठेवूया की पुढच्या वर्षी वारीला आम्हालासुद्धा यायचं आहे. वारीला जरी जाता नाही आलं तरीसुद्धा आपणही आपल्या घरी आपल्या लाडक्या विठुरायाची पूजा करून त्याचं दर्शन घेऊया. चला तर मग आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या विठुरायाची पूजा कशी करायची ते सांगते. 6 जुलै 2025 वार रविवार रोजी आषाढी एकादशी म्हणजेच देवशेनी एकादशी आहे. या आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासालासुद्धा सुरुवात होते. आषाढी एकादशीपासून भगवान श्री हरिविष्णू योग निद्रेत जातात. म्हणूनच या एकादशीला देवशेनी एकादशी असं सुद्धा म्हणतात. आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय विशेष आणि महत्त्वाची अशी ही तिथी आहे आणि याच दिवशी आपल्याला आपल्या घरी आपल्या लाडक्या विठुरायाची पूजा करायची आहे. एकादशी तिथी 5 जुलैला संध्याकाळी 6:28 सुरू होईल आणि 6 जुलैला रात्री 9:14 ती संपेल. एकादशी तिथी 5 जुलैला संध्याकाळी जरी सुरू होत असली तरीसुद्धा उदय तिथीनुसार आपण व्रत, वैकल्य, सणवार करत असतो. त्यामुळे ही उदय तिथी 6 जुलै रोजी आहे. म्हणूनच आषाढी एकादशी ही 6 जुलैला साजरी करावी. आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे.
हा उपवास करताना एक वेळ न करता तो 2 वेळेला म्हणजे दिवसभर करायचा आहे. या उपवासाचं शास्त्रातसुद्धा महत्त्व आहे. शास्त्रसुद्धा आपल्याला काय सांगतं बघा, की आठवड्यातून 15 दिवसातून 1 दिवस जेवण करू नये, म्हणजे पचनक्रियेला आराम मिळतो. त्यामुळेच या उपवासाचे दोन्ही बाजूनी चांगलेच परिणाम दिसून येतील. एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला संकल्प करून पूजा आणि उपवास करायचा असेल तर तुम्ही तसं करू शकता, किंवा नसेल संकल्प करायचा तरीसुद्धा चालेल. तर आषाढी एकादशीला लवकर उठून घर अंगण झाडून स्वच्छ करायचं आहे. अंगणामध्ये सडा रांगोळी करून घ्यावी. शुचिर्भूत होऊन देवपूजा करून घ्यावी. महिलांनी या दिवशी डोक्यावरून अंघोळ करावी, म्हणजे केस धुवावेत. त्यानंतर आपली जी रोजची देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्यावी. आरती करावी. या एकादशी व्रताची सुरुवात सकाळी सूर्योदयापासून होते, तर व्रताची सांगता ही दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर होत असते. खरं तर एकादशीचा उपवास हा 3 दिवसांचा असतो, पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात हे शक्य नाही. त्यामुळे आपण सर्वच जण एकच दिवस उपवास करत असतो. आता पूजा करण्यासाठी तुमच्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर उत्तमच आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर अभिषेक करून पंचोपचार पूजा करून घ्या. त्यांची आवडती फुलं वाहा, धूप दीप ओवाळून नैवेद्य दाखवून नंतर आरती करून घ्या. आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जर नसेल तर प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच. तेव्हा बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक करून पंचोपचार पूजन करा. अभिषेक करताना पुरुष सूक्त, विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणू शकता, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणावा, किंवा पांडुरंगाचा मंत्र म्हणावा. पांडुरंगाचा मंत्र म्हणत म्हणत अभिषेक करावा. हा मंत्र नित्यसेवा ग्रंथामध्ये दिलेला आहे. भगवान श्रीहरी, विष्णू आणि लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर त्यांची पण स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त म्हणून पूजा करावी. फोटोची पूजा करताना थोडं पाणी शिंपडून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावं आणि मग पंचोपचार पूजा करावी. मूर्ती असेल तर अभिषेक करताना अगोदर पाण्याने, नंतर पंचामृताने, त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून मूर्ती स्वच्छ करून कापडाने स्वच्छ पुसून जागेवर स्थापन करावी. त्यानंतर पंचोपचार पूजा करावी. तुळशीपत्र आवश्यक अर्पण करावी. त्याचबरोबर नैवेद्य अर्पण करून मनोभावे नमस्कार करून आरती करावी. दिवसभरात पांडुरंगाचा मंत्र 108 वेळा जप करावा. पूजा झाल्यानंतर स्त्रीसूक्त, पुरुषसूक्त, विष्णू सहस्रनामावली, विष्णू सहस्रनाम स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री या मंत्राचं पठण करावं. हरिपाठ म्हणावा, किंवा जमल्यास भगवद्गीतेतील 11वा अध्याय पठण करावा. गीतेची 18 नावं पठण करावी. एकादशीचा उपवास करताना उपवासाचे पदार्थ खाऊ शकता, किंवा फलाहार घेऊ शकता. दुधाचे पदार्थ घेऊ शकता, जसं की दही, दूध, ताक, लस्सी, साबुदाणा, भगर, बटाटा, रताळे, सुकामेवा हे सुद्धा खाऊ शकता. ज्यांना आरोग्याच्या समस्या असतील किंवा उपवास करणं शक्य होणार नाही त्यांनी योग्य ती काळजी घेऊनच उपवास करावा. शेवटी मनापासून श्रद्धा व मनातील भाव हा महत्त्वाचा असतो. तेव्हा तुम्हाला जसा जमेल तसा उपवास करावा. देव हा भाव व भक्तीचा भुकेला असतो असं म्हणतात. आता उपवास सोडताना दुसऱ्या दिवशी अगोदर देवांची पूजा करून देवाला नैवेद्य दाखवा आणि मगच तुम्ही उपवास सोडा. एकादशीच्या पूजेसाठी तुळशीपत्र हे आदल्या दिवशीच तोडून ठेवा. तर अशा प्रकारे घरच्या घरी पांडुरंगाची पूजा करून वारीला जाण्या इतकंच नाही तर थोडंफार पुण्य तर नक्कीच मिळू शकतो. तर असो, झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. श्री स्वामी समर्थ. पांडुरंग हरी वासुदेव हरी. पंढरीनाथ भगवान की जय. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.